तो गाइस ये मेरा दोस्त आपको पता है वो बना रहा है ये देख रंगोली कंपटीशन है और रंगोली और कंपटीशन गाइस जो पीछे की साइड वही ये यूफोरिया चल रहा है। मैं आपको पता हूँ यूफोरिया चल रहा है। पीछे की साइड वही थी जो कि 10 दिन बंद रहती है 2 दिन 2 दिन खुली रहती है और उसका हम बैनर लगाने वाले हैं, जो कि मेन ऑफिस के बाहर होगा। लाले मुझे तो लगता था कि मैं एक कमीना हूँ, लेकिन तुम्हारे कमीनेपन को देखकर मैं तुम्हारे कमीनेपन का कायल हो गया हूँ। गर्लफ्रेंडला घेऊन पण येऊ शकता जर असेल तर गर्लफ्रेंड. दिसतोय शाहरुख खान यासारखे आणि त्याच्यानंतर ऋतिक रोशनचे पण काही लुक्स आहेत त्याच्यामध्ये. डान्सिंग स्टाईल पण चांगली कॉपी करतो. अगं ही मागून आली तसली गाडी आपल्याकडे लप्पू गाडीचं नाव आहे. गाडीचं नाव मोठा झालं म्हणजे हे बघा केस पण बघा ना म्हणजे राघव तुम्हाला वाट केस माझी जवळ पण गेली जवळपास केस. तुम्हाला असं वाटत नाही 700 वरचे. आता इथे तुम्हाला डान्स दाखवतो मी. सो यो कसं काय वेलकम बॅक टू अनदर ब्रँड न्यू व्हिडिओ. आजचा व्हिडिओ एकदम टॉप असणार आहे. काल माझा क्लासमेट मला भेटला आहे बऱ्याच वर्षानंतर. दिल्लीचा माझा राहिलेला एक स्वप्न होता की आम्ही सोबत ब्लॉग काढू. आमचे काही फुटेज मी तुम्हाला दाखवतो ब्लॉगच्या एंडिंगला, जे आम्ही आधी काढलेले रांगोली उत्सवाच्या टायमाला. बट तेव्हा मी ब्लॉग नव्हतं बनवत, पण माझी आठवण होती काही काढायची. आणि राघवसोबत भाई मी भरपूर मजा केलेली आहे कॉलेजमध्ये. काय एखादा डायलॉग म्हणून दाखवू शकेल कोणता आवडतो? डायलॉग बोलण्याच्या आधी मी सांगतो की आम्ही दोघं म्हणजे एकाच पट्ट्यातले शिष्य आहे असं सांगू शकतो. आणि अभिराग म्हणजे अभि आणि राग आमचं नावाचं माझ्या गॅलरीमध्ये फोल्डर पण आहे अभिराग. आणि एक डायलॉग मी आपल्या समोर प्रस्तुत करतो. डायलॉग म्हणजे अमरीश पुरी सरांचा आवाज प्रस्तुत करतो आपल्यासमोर. अरे लाले मुझे तो लगता था कि मैं एक कमीना हूँ, लेकिन तुम्हारे कमीनेपन को देखकर मैं तुम्हारे कमीनेपन का कायल हो गया हूँ. डायलॉग ऐकला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा. कमेंट सांगा तुम्हाला डायलॉग कसे वाटतात. तर मी तुम्हाला सांगतो माझा आणि राघवचा पहिल्यापासून आमचा बॉन्डिंग एकदम स्ट्रॉंग आहे. आणि आमचं बॉन्डिंग म्हणजे तोडण्याचा जाम करायचा प्रयत्न केला पण त्याचं काही काम थांबलंच नाही. तर तसंच आहे. आता आम्ही राईट नाव आता हायवेला जाणार त्यांनी मज्जा करण्यासाठी. राघवेंद्रला थोडी गाडी दाखवतो मी कशी शिकवायची कशी चालवायची. राघवेंद्रकडे एक 4 व्हीलर घेतली आता नवीन पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन मला माहिती नव्हतं. चला मी तुम्हाला दाखवतो. आय विल शो न्यू कार ॲट दिस मोमेंट. ती एक नवीन गाडी दाखवतो मला. चालेल विदाउट एनी वेस्टिंग टाईम आपण राघवची रगरवीत गाडी चालू. म्हणजे तू सांगशील का असं आहे एवढा काय नाही असतं म्हणजे तुझ्याशी बऱ्याच दिवसानंतर भेट झाली आणि भेट झाल्यानंतर तो जो आनंद आहे तो आपण व्यक्त करू शकत नाही लोकांसमोर. पण मनातून खूप चांगलं वाटतंय. आणि त्याच्यानंतर उत्साह असा मनातून पॉझिटिव्ह वाटतं. प्रत्येक एखादी आपल्याला आवडीची व्यक्ती भेटली आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं एनर्जेटिक वाटतं. तसंच मला काहीसं वाटतंय एनर्जेटिक वाटतंय. आणि हा पॉझिटिव्हिटी भरपूर काळापर्यंत टिकेल याची मला अपेक्षा आहे. ओके सो नक्कीच गाईज आता आपण राघवचा रपरपीत भाषण केलेला ऐकलं असेल तुम्ही. आता आपण राघवची गाडी एकदा तुम्हाला दाखवतो. ही गाडी आहे राघवची. आत्ताच घेतली बाईला कॉंग्रॅच्युलेशन टाका. आणि तुम्हाला पण अशी गाडी भेटावं अशी अपेक्षा करा. मस्त राघवचा आशीर्वाद तुमच्यासोबत आणि माझा पण 100%. चला एक टेस्ट ड्राईव्ह घेऊ राघवच्या गाडीची कशी आहे काय लपलपून गाडी चालू आपण थोडी. आणि गाडी चालवण्याआधी तुम्हाला सांगतो भाई चावी राघवकडे. आपण गाडी कशी चालवू तर आपण विदाउट एनी वेस्टिंग टाईम गाडी चालवणार. राघव ही मागून आली तसली गाडी आपल्याकडे लप्पू गाडीचं नाव आहे. गाडीचं नाव चला या जाम पनिवेमध्ये आजचा ब्लॉग होणार. कारण काय भाऊ मला भरपूर दिवसांनी भेटलाय. म्हणजे एवढ्या दिवसांनी ना का एवढ्या दिवसाच्या आधी आम्ही जेव्हा भेटलेलो ना तेव्हा डायनोसॉर जन्माला आलेलं तेव्हा आम्ही भेटलेलो. आणि आता बरेच वर्षानंतर म्हणजे नाही बोलत तरी आम्ही 70 वर्षानंतर एकत्र येतो. नाही 700 वर्षानंतर एकत्र येतोय. तर आता बघू राघवेंद्रची गाडी पण दाखवतो कशी आहे चालवायची. आणि या गाडीचं जरा तुम्हाला फंक्शनेटरी पण एकदा दाखवून देतो बरं. चला विदाउट एनी वेस्टिंग टाईम आपण गाडी चालू करू. त्याआधी तुम्हाला एक लप्पूगिरी सांगतो का इथे. सीट बेल्ट लावलाय भावानी पण मी पण लावलाय. तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल सांगतो कधी पण ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट लावा कंपल्सरी. आणि विदाऊट सीट बेल्टची गाडी चालू नका. का माहिती का मी पण लावतो म्हणून सांगते. खरंच सर तेव्हा तुम्हाला गाडीची थोडासा इंटेरियर दाखवतो नॉर्मली. आणि आता हा तुमच्या गाडीचा इंटेरियर आहे. तुम्हाला एक गाडीची यातली खासी गोष्ट दाखवतो तुम्हाला. हँडबॅग बघा एकदम सेक्सी वाटतो ना. मी फर्स्ट टाइम जेव्हा बघितला भाई हँडबॅग बघून खुश झालो. कारण काय मी फर्स्ट टाइम असा हँडबॅग बघितला. आता ह्याला असं करून
हँडब्रेक काढला, समजला का? आणि जेव्हा याला हँडब्रेक लावायचं आहे तेव्हा लागला. ठीक आहे, रुक जा भाई. ठीक आहे, लावला काढला. थांबव जरा. ओके सो गाईज, इथं आता राघव काही वर्षानंतर फ्लॅट घेणार आहे. आपण पण लवकरच घेऊ, एक अशी अपेक्षा. राघवचा आशीर्वाद असू दे आपल्यासोबत. आशीर्वाद नाही, माझे शुभेच्छा. शुभेच्छा. आणि आशीर्वाद हे मोठ्यांचे असावेत. तू राघव मोठाच आहे माझ्यासाठी. खरंच नाही, राघव 700 वर्ष बोलते. मोठा झाला म्हणजे हे बघा, केस पण बघा ना, म्हणजे राघव तुम्हाला वाट, केस माझी जवळ पण गेली जवळपास केस. तुम्हाला असं वाटत नाही 700 वर्ष? 700 जास्त झाले. 700 वर्ष पुरत असं वाटत राघव. हा म्हणजे हे प्रभासच्या काळातला. आणि अभिषेक असं वाटतंय शाहरुख खान सारखा दिसतोय, शाहरुख खान यासारखे. आणि त्याच्यानंतर ऋतिक रोशनचे पण काही लुक्स आहेत त्याच्यामध्ये. डान्सिंग स्टाईल पण चांगली कॉपी करतोय. त्याच्यानंतर आता जी पाहिजे ती सक्सेस नक्की 100%. आणि नक्कीच भेटणार, भावाचा आशीर्वाद असू दे. आणि आता काय मोठ्यांचा आशीर्वाद असलाच पाहिजे. चला आता आपण जाऊ, राघवेंद्रची गाडी जरा टेस्ट ड्राईव्ह घेऊ. आणि राघव आता कॅमेरा हँडल करणार. त्याआधी मी तुम्हाला आता दाखवलं ना हँडबॅग, तसं तुम्हाला मी गिअर बॉक्स पण दाखवतो. गिअर बॉक्स बघा कुठे, डॅशबोर्डवर. सो इथं दिले, आपल्या जागा दिले बसण्यासाठी, भरपूर जागा आहे. आणि असं तुम्ही इथं लहान मुलगा बसू शकतो, एवढी जागा आहे. आणि इथे आता हँडबॅग आहे, तर सॉरी हँडबॅग इथे आहे, हा गिअर बॉक्स आहे. चला गाडी एकदा टेस्ट ड्राईव्ह घेतो. ओके राघव, गाडी आधी स्टार्ट आहे ना. काच लावतो. ओके सो आता आपण गाडीची राईड घेणार आहे राघवच्या. गाडी डिझेल आहे, त्यामुळं रॉकेट आहे, रॉकेट. सेकंड गिअर हॅज बीन शिफ्टेड नाव. या ब्रो, लुक बघा, लुक रपरपून लुक बघा, रपरपून. आता आपण बॅक साईडून चालत. आपला गॉगली कुठे आहे? माझा गॉगली चला आता आपण लागलो दानपाड्यावरशी हायवेला डायरेक्ट. आता तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे दिसत समोर दिसतंय का? दिसतोय का? हे बघा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आता आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला लागलो. नाही लागलो आपण अजून, लागायला टाईम आहे. आता आपण बॅक यार्डमध्ये आलोत आपल्या फेवरेट जागेच्या. आणि एकदा जागेचा व्ह्यू बघा ना, किती टॉप नच येते. म्हणजे इव्हिनिंगला जर तुम्ही बघायला गेले तर तुम्ही इथं गर्लफ्रेंडला घेऊन पण येऊ शकता, जर असेल तर. गर्लफ्रेंड नसेल तर विषय वेगळा आहे, पण असेल तर बेटर वे येऊ शकता घेऊन. नसेल तरी स्वतः येऊ नसेल तर तुम्ही स्वतः एकटे येऊ शकता, जसं आम्ही एकटे येतो. आम्ही काय सिंगलच पब्लिक आहे आमची. राघव पण सिंगल आहे, मी पण सिंगल आहे. म्हणजे असं नाही का आम्ही गर्लफ्रेंड घेऊन फिरतो, अशातला काय भागच नाही आहे. कारण आमचं आता सध्या फोकस करिअर आणि ह्याच्यावर आहे ना, पैसा कमाव, पैसा उसपे फोकस आहे. हारापत्ती आणि लाल बटन यूट्यूबचा सबस्क्राईब चॅनलचा बटन सबस्क्राईब करा तुम्ही जर केला नसेल तर. चला जो आम्हाला हवा आहे, जशी लाल गाडी दिसते तुम्हाला रपरपून आता समोरून आलेली, तसंच तुम्ही लाल बटनावर आमचे फोकस करा यूट्यूब चॅनलच्या. आणि सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. काय करताय, सबस्क्राईब करायला सुरुवात करा जर केली नसेल तर. आणि ही गाडी कुठे झाली एवढं वाजत, म्हणजे काय फिरायला जायची प्लॅनिंग नक्की काय झालं भाई? तुम्हाला बोललो ना आम्ही डायनोसॉरच्या कालामधले आहेत, त्यामुळे आम्ही आता जुरासिक पार्कची शूटिंग करण्यासाठी झालो. आणि तुम्हाला डायनोसॉर पण दाखवू आम्ही. जसा मेन रोडला लागलो तुम्हाला डायरेक्ट टॅगोसॉरच दाखवणार आम्ही. मोठे मोठे डायनोसॉर तुम्हाला बघायला भेटणार. हे बघा ही डायनोसॉरच्या कालामध्ये गाडी दिसते का तुम्हाला? त्याच्यामध्ये बारके डायनोसॉर नेतात दुकानात. हा मजा की या गोष्टी आपल्या मी तुम्हाला आता जन्मदिन दाखवतो. इथं आपण एक्झिट करणार आहेत. एक्झिट लाईन आपण घेतले तर आपण एंट्रीमध्ये चाललो. तिथं बास्केटबॉलसाठी पण काही ग्राउंड वगैरे बनतंय. सोसायटी मस्त आहे आणि इथे 100% भाई फ्लॅट घेणार राघवेंद्र, असं मला वाटतंय. राघवेंद्रच्या तोंडाकडे बघून या एकाच वर्षाच्या आतमध्ये बाई जामच खुश आहे या सोसायटीमध्ये. आणि घेणार भाऊ, घेऊ दे, चांगली गोष्टी आहे. मला एक मस्त घेऊ दे चांगला, तुमच्या आशीर्वादात आम्हाला दोघांना पण एक फ्लॅट येऊ दे. 2 BHK कंबाईन करून देऊ अलग अलग.
हार्नेस मध्ये घेऊ दे, नाही तर ऑरा मध्ये घेऊ दे, नाही तर कुठली दुसरी ती बिल्डिंग, ते नाव काय, जास्मिन मध्ये घेऊ दे, पण घेऊ दे भाई, चांगला एक मस्त जास्मिन का, आय थिंक सो. अच्छा. ते तिघांमध्ये कुठं पण भेटू दे, चांगला भाई, इन्व्हायरमेंट एकदम शांत आहे. आणि तुम्हाला फ्युचर कटिंग दाखवतो, तिकडे समोर बघा दिसतंय का, फ्युचर कटिंग. इथे रेसिंग होते, रेसिंग लपलपून गाड्यांची रेसिंग होते इथे. आता बंद आहे तो, 9 वाजता ओपन होता आय थिंक. तिथे तुम्हाला गाड्यांची तुम्ही रेसिंग करू शकता, टॉप नॉच गाड्यांची. म्हणजे छोट्या छोट्या गाड्या असतात, जे जेव्हा आपण ड्रिफ्टिंग करतो ना आपण, तशा टाईपमध्ये असतात. फॉर्च्यून सिटी, तर ते 9 वाजता मे बी ओपन होतं रात्री. असो, तुम्ही तिथेही करू शकता. आणि जाऊन पाहिजे तुम्हाला तर जरा जास्तच बारीक गाड्या चालू असेल तर सातगावला पण जाऊ शकतो. सातगाव पण चालू झाला आहे. सो आता आम्ही लागलो फायनली मेन रूटला आम्ही आता गाडी चालवतोय दानफाटे या हायवेला. आणि आता आम्ही चाललो तर मिगड डिनरला चाललो. तिथे डायनोसॉर तुम्हाला दाखवतो, कसे कसे डायनोसॉर आहेत, काय काय विषय तो. मेकडोनल्सला म्हणजे काय माहिती का, मॅकडॉनल्सला आलो आम्ही बघण्यासाठी चौकच्या, कारण बऱ्याच दिवसांनी भेटले आहेत. आणि अचानक आमची प्लॅनिंग अचानक भयानकमध्ये प्लॅनिंग झाली. म्हणजे अचानक तर झालीच होती, भयानक म्हणजे राघववाला म्हणून अचानक भयानकमध्ये प्लॅनिंग झाली. आणि आपली लपलपून थोडीशी गाडी देतो राघवला चालवायला, म्हणजे थोडीशी तो चालवल, त्याचा पण हात थोडा साफ होऊन जाईल म्हणून असं मला वाटते, म्हणून देतो. काय हो मॅडम सर, काय करता? नको सध्या तुम्ही चालवा, कारण जर अर्धवट ज्ञान असेल करू नये माणसाने शक्यतो कोणत्याही गोष्टीचं. म्हणून तुम्हाला लागतो, ऐका काय बोलतात सर, ऐका आधी. आणि जर जीव तुम्हाला प्रिय असेल, म्हणजे तुमचा आणि तुमच्या साथीदारांचं पण, तर अर्धवट ज्ञान गाडी बाबतीत तर फार धोकादायक. म्हणून तुम्हाला मी पण सांगतो, अर्धवट ब्लॉग बघू नका, पूर्ण ब्लॉग बघा. आणि नक्की लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा, नक्की करा. सो वी गाईज फायनली आता आम्ही मेगाडॉनल्ड डिनरलीना डायनोसॉरच्या पार्कमध्ये आलो. आता इथे तुम्हाला डायनोसॉर दाखवतो मी. तर काय दादा, आपण फायनली आलो. जरा इव्हिनिंगचं टायमिंग झालं आहे, तर आम्ही डिसाईड केलं काहीतरी थोडा काहीतरी खातो आणि एन्जॉय करू आजचा दिवस. कारण भरपूर दिवसांनी आम्ही भेटलो. आणि आमचा मित्र एक आहे, आम्हाला फोनवर फोन करतोय, बघू त्याला पण संध्याकाळी पिकअप करतो. त्याला पण आमचा घरू दाखवायचं आहे ना, त्याला पण घर दाखवू, असा विषय. आमचा भाई एकदम जोमात, राघव सर जोमात, मॅकडॉनल्ड्स कोमात. गाइस, हम आ चुके हैं वही जिम के बाहर जो 10 दिन बंद. यूफोरिया 2K20 चल रहा है, लाइव चल रहा है, देखिए, आगे देखिए, आईडी डाल के देखिए, नहीं तो आपको सीधा बाहर निकाल देंगे, बता रहा हूँ. जिम में काम चल रहा है. तो गाइस, आज के लिए इतना ही, मिलता हूँ नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए स्टिल बाय बाय.